फार हाय लेवलला जेव्हा खूप मोठी कॉन्स्पिरसी असते आणि त्यांना लपवायचं असतं त्यावेळेला त्या गोष्टी घडतात। गेल्या वर्षी आपल्या एका विद्यार्थ्याला त्यांनी पकडलं ड्रगच्या केसमध्ये। मी त्या विद्यार्थ्याला पर्सनली मी त्याला भेटायला गेलो, खूप लांब होता तो, आणि मग मी त्याला विचारलं, नहीं सर मैंने ऐसा कुछ नहीं किया है, लेकिन मैं जिसकी गाड़ी में मुझे पकड़ा गया वो जो मेरा दोस्त है जापानी, वो मेरा कॉलेज मेट है और वो ड्रग्स लेता है सर। त्या मुलाचं DNA केसांचं चेकिंग केलं, त्याच्या युरिनचं चेकिंग केलं, काहीही सापडलं नाही पोलिसांना, पण पोलिसांना फक्त त्याला स्केपगोट बनवायचं होतं। शेवटी मी माझ्या खर्चाने वकील लावला होता। मग त्या मुलाला आम्ही कसंबसं बाहेर काढलं, त्याला भारतात पाठवलं। 6 महिने बिचारानं घरी ना रूमच्या बाहेर येत नव्हता, त्याच्या आईचा मला फोन आला, कोणी नाही येतो अशा वेळेला मदतीला, पहिली बात तर तेवढं जपानी आलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती काढता आली पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन हिंमत असायला पाहिजे त्या सिस्टीमशी भांडण्याची। एक्झॅक्टली। आपल्या कम्युनिटीच्या इतक्या लोकांकरता फ्रीमध्ये केस लढलोय, कोर्टात उभं राहून ॲज अ वकील मी इतक्या केसेस लढलेल्या आहेत आणि आजपर्यंत मी सगळ्या जिंकल्यात आणि मी स्टडी करतो त्या गोष्टीचा की ह्या व्यक्तींनी खरं केलंय का नाही केलंय।